कॅश हा आलीस का फिरून? वहिनी काय मज्जा आली म्हणून सांगू. एवढी मोठी गाडी त्याच्यातून ड्राईव्ह हा 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 ते सुखच काय वेगळं असतं वहिनी. पण मी काय म्हणते कॅश, परवडेल का एवढी मोठी गाडी? नाही दुरुस्ती वगैरे? वहिनी घ्यायला परवडते, दुरुस्ती करायला परवडणार नाही. काय बोलताय तुम्ही? हो नाही पण भरपूर धोके असतात मोठ्या गाडीचे, लोकांची नजरही लागते, अपघाती होतात. मी काय वाईट बोलताय तुम्ही? नाही मी वाईट बोलत नाहीये, खरं ते सांगतेय. हा मी असं ऐकलंय की ते आयकरवालेही धाड घालतात. येऊ दे, त्यांना यायचं असेल ना येतील, ते बघू आम्ही त्यांचं काय ते. हो का? नाही पण मोठी गाडी म्हटलं की त्या भाई लोकांचा फोन येतो ना खंडणीसाठी. देऊ आम्ही त्यांची खंडणी, देऊ. अगं पण एवढा त्रास होणार असेल तर देऊन टाका ना पुन्हा ही गाडी परत. वहिनी तुम्हाला प्रॉब्लेम काय? आम्ही गाडी घेतलेलं तुम्हाला आवडलं नाहीये का? नाही हा नाही नाही काय नाही नाही म्हणजे असं कुठे म्हणाले मी? नाही, तुमच्या बोलण्याचा अर्थ तोच होता. वहिनी अहो ही गाडी तुमची पण आहे, आपण जाऊया ना असं कोल्हापूरला फिरायला. हो हो मग दे ना चावी. चावी असं म्हणताय? हो. अहो अहो चावी मिळाली. अहो खाली या ना, चला ना फिरून येऊ. अहो अहो वहिनी मी काय म्हणते, मी जरा विघ्नेशला विचारून येते. विघ्नेश, ए विघ्नेश. पुस्की. One more wicket. Suddenly it's 5 from 2. Here's the delivery. Last wicket. Come on. For 6. विघ्नेश तू गेम हरलास. मी पण बघत होतो. तुझे सगळे पैसे बुडालेत. उद्या एक पेटी भरावी लागेल. पैशाची अजिबात काळजी करायची नाही, आपली जबान आहे, पैसे मिळणार तुम्हाला परत. पैशाचं टेन्शन आम्हाला नसतं विघ्नेश. पैसे पोचतात कारण लोकांना माहित असतं पैसे नाही पोचले तर माणसं पोचतात. हे फालतूचं बोलायचं नाही, कळलं ना? तुझ्याकडे पैसे पोचणार आहेत, कळलं? शहाणपणा करायचा नाही, कळलं काय? हा विघ्नेश, काय रे, काही टेन्शन आहे का? नाही, काही नाही. अरे मग इतक्या उशिरापर्यंत जागा कसा काय तू? ते अगं झोप नाही येते म्हणून. डिस्टर्ब आहेस? कोण, मी? नाही. घरातले सगळे रागावलेत ना माझ्यावर. का रागवलेत याचा विचार केलायस का? मी म्हणजे तुलाही असं वाटतं की मी चुकलोय? माहिती नाही, पण तू बरोबर वागलास असंही नाही वाटत. मी हे सगळं आणतोय नाही, ते आपल्या घरच्यांसाठी, आपल्या माणसांसाठी आणतोय. पण त्यांना आवडणार नाही अशी गोष्ट करून
विघ्नेश, आबांना काळजी वाटते तुझी, म्हणून तर रागवलेत तुझ्यावर. पण ते रागवलेत म्हणून तू टोकाची भूमिका घेणार असंही बरोबर नाही ना. अगं पण ही गाडी काय मी फक्त माझ्यासाठी आणली का? सांग ना मला तू. आपल्या घरची, आपल्या सगळ्यांसाठी आणलेली गाडी, एकट्यासाठी नाहीये ती. माझ्या आनंदात सहभागी व्हायचं सोडून हे रागवत आहेत माझ्यावर. हो म्हणजे मला मान्य आहे, मी समजावलं त्यांना पटलं ते. कळलं मला. जाऊ दे, झोप येते, मी जातो. विघ्नेश, दुसरं काही कारण नाहीये ना तुझ्या डिस्टर्ब होण्यामागे? हा, नाही बाकी काही कारण. असं तुला काय वाटलं पण? नाही रे, मला वाटलं म्हणून मी विचारलं. माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण तरीही विचारते. तू अडचणीत येऊ शकशील असं काही करत नाहीयेस ना? नाही, तसं मी काहीच करत नाही. रिलॅक्स. जा मग. हा, जाऊन झोप. हा जाऊन झोपतो. तू पण रिलॅक्स. काकाने केले पुतणे. सुप्रभात आवा. अरे हे बघ, हे वाच. काकाने केले पुतण्यालाच किडनॅप. म्हणजे कसले तरी बेटिंगचे पैसे द्यायचे होते म्हणून त्यांनी स्वतःच्या पुतण्याला किडनॅप केलं आणि खंडणी मागितली. अरे काय हे, कुठल्या थराला चाललंय हे सगळं? कठीण आहे. स्वार्थ आणि लालसा माणसाला कुठल्याही थराला नेऊ शकते. घ्या चहा घ्या. हे सगळं असंच चाललंय आबा. कुणावरही विश्वास ठेवता येत नाही. हे बघा आता इथे काय लिहिलंय. हा, परवडेल अशी वाटणारी कार गेल्या 3 महिन्यात अचानक महाग वाटू लागली. काय तर म्हणे आर्थिक अस्थैर्य आणि वाढते व्याजदर या सर्व गोष्टींचा फटका मार्केटला बसलाय. पण तरी लोक घेतातच आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आई, चहा मिळेल का मला? अरे आणतच होते, घे. आणि हेही घे. ₹1,00,000 आहेत. तुला गरज होती ना? हो. काल रात्री तुझं फोनवरचं बोलणं ऐकलंय मी. तू सगळं ऐकलंस माझं फोनवरचं बोलणं? नाही म्हणजे सगळंच नाही ऐकलं, पण जे काही थोडंफार ऐकलं त्याच्यावरून समजलं की तुला पैशांची गरज आहे. आजच भरायचेत ना, म्हणून देते. घे. खरंच नको आहेत अगं. माझे जे मित्र आहेत ना ते देणार आहेत मला. अरे घरात पैसे असताना मित्रांकडून घ्यायचेच कशाला? हे बघ आई, हे ना हे तुमचे पैसे आहेत. विघ्नेश, हे तुमचं आमचं कधीपासून सुरू झालं? जे आहे
ते सगळ्यांचं आहे. घे. थँक्स. मी हे तुला लवकरात लवकर परत करीन. हे पैसे तू वाईट कामासाठी वापरणार नाहीस याची खात्री आहे मला. अरे नवं काहीतरी करत असताना पैशांची गरज लागणारच. मग अशा वेळेला आई वडिलांकडे पैसे मागायचे सोडून तू बाहेर कशासाठी पैसे मागणार. पण एक मात्र आहे, तुझं काम झाल्याबरोबर तू हे पैसे परत केले पाहिजेस. हं? परत करणारच, लवकरात लवकर परत करीन. अरे वेड्या, जमेल तेव्हा परत कर. तुझ्या या गंभीर चेहऱ्यावर थोडंसं हसू यावं म्हणून गंमत केली मी. जा. हो. गायत्री, विघ्नेशला हे पैसे कशासाठी दिलेस तू? मला माहिती नाही. अगं पण कशासाठी हवेत हे न विचारताच त्याला पैसे दिलेस? हो, कारण मुलांवर विश्वास ठेवला ना तर ती जास्त चांगला रिझल्ट देतात. नाही, विश्वास आहेच, पण पैसे देताना कशासाठी हवेत हे विचारायला नको. विघ्नेश दुखावलाय. आपण त्याला या वेळेला सांभाळून नाही घेतलं तर तो या घरापासून दूर जाईल. काल त्याच्या डोळ्यात हे स्पष्ट वाचलंय मी. ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं. बेडरूम मध्ये हा LED TV 52 इंचेस. हा LED TV अजून काय बरं, 25 डिझायनर साड्या, 25 डिझायनर कॅश. तू वाण सामानाची यादी कधीपासून करू लागलीस? वाण सामानाची यादी नाही करत आहे, हं? विघ्नेशला काय काय सांगायचं आहे ना त्याची यादी करते. म्हणजे काय, समजलं नाही मला. आहे ना, आता विघ्नेश खूप पैसे कमवायला लागलाय ना, तर त्याला थोडीशी मदत करायला हवी की नको म्हणून. म्हणून काय तू हे काम करतेस? वहिनी आहे ना, आता आमच्याकडे खूप पैसे येत आहेत, तर ते व्यवस्थित खर्च व्हायला नको का? अरे गोष्ट सांगशील का गुपचूप? तुला ती गोष्ट आठवते, अलिबाबाच्या गुहेत 40 चोर शिरतात. वहिनी, चोरांच्या गुहेत अलिबाबा शिरतो. तेच ते ग. पण त्या गुहेत शिरल्यावर त्याला खजिना मिळतो. पण गुहेत शिरताना तो कुठला मंत्र बोलतो? खुलजा सिम सिम. हा, असाच मंत्र विघ्नेशला मिळालाय का? कॅश, म्हणजे मला सांगशील का? म्हणजे बघा, मी आपलं सहजच विचारलं, कारण तू माझी मैत्रीण आहेस ना, म्हणून सांग ना, माझ्या कानात सांग, मी कोणालाही सांगणार नाही. अहो वहिनी, आता कुठलाही मंत्र वगैरे नाहीये. नाहीये? नाही मग कॅश, तुझ्याकडे अचानक एवढा पैसा कसा येऊ लागला? नाही म्हणजे तुझ्याकडे एवढा येतो तर माझ्याकडे यायला हवा ना? अहो वहिनी, असं काही नाहीये. विघ्नेश मेहनत करतो, वेगळं काम करतो, म्हणून एवढा पैसा येतो. वेगळं काम करतो? कोणतं वेगळं काम करतो सांग ना, म्हणजे मी ह्यांनाही सांगेन की तेच काम करत जा म्हणून. सांग ना विघ्नेश, कोणतं वेगळं काम करतो? वहिनी, मला खरंच काहीच माहित नाहीये. तू मला मुद्दामून सांगत नाहीयेस ना मी गरीब राहावी म्हणून? अहो वहिनी, असं काही नाहीये. मंत्रापेक्षा मी विघ्नेशला आहे ना प्रोत्साहन देते. तुम्ही पण प्रथमेश दादाला प्रोत्साहन द्या. आणि वहिनी, एक सांगू का, म्हणजे तुम्हाला पटलं तर करा. हा, मी त्याला रोज सकाळी पाण्यात भिजवलेले 5 बदाम देते आणि 1 ग्लास दूध देते. तुम्हीही द्या, मग बघा प्रथमेश दादा बदलतात की नाही. सकाळी उठल्यावर मी यांना 25 बदाम, 25 अक्रोड आणि तांब्यावर दूध देत जाईन. मी
म्हणजे ते विघ्नेश पेक्षाही जास्त श्रीमंत होतील. हा? नाही विघ्नेश एवढेच श्रीमंत होतील. हा. चालेल. आम्ही आमच्या ह्यांनाही श्रीमंत करणार. आलास? काय झालं? विघ्नेश, मी तुझ्याशी बोलते. काय झालं? कॅश कॅश विघ्नेश, काय झालं? अरे बोल ना. त्या दिवशी तू माझ्याकडे काय मागितलं होतंस ग? मी रोजच काही ना काहीतरी मागत असते. नक्की कधीच विचारतोयस मला? डायमंड नेकलेस बद्दल म्हणतोय. हा, तसंही तो मिळणारच नाहीये मला. पण काय झालं काय? दिला. कसं आहे काय म्हणून विचारतोय? आवडला तुला? आवडलं म्हणजे? खरंच ना आवडलाय तुला? खूप आवडलं विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच. अरे पण तू फोन का उचलत नव्हतास? मी कधीपासून फोन ट्राय करत होती, पण प्रेसवरही नव्हतास तू. कॅश अगं अशी महत्वाची आणि महागडी कामं करायला थोडस मला ऑफिसच्या बाहेर जावं लागतं ना, म्हणून बाकी काही नाही. बघू हे ना तुमच्या बायकांचं तर कसं तुम्ही मॅनेज करता ते असतं. बघू आई काय कुर्बा हो जावा, मर जावा, मिट जावा. नको असं काही बोल नको. मला काही कळत नाही त्याच्यातलं. आवडलाय ना तुला? खूप आवडलं. कशी दिसते मी? मर नको. नाही ते जाऊ दे. हे घे. ही थोडीशी कॅश तुझ्याकडे ठेव. थोडी? हो थोडी. एवढे पैसे कुठून आणलेस विघ्नेश तू? आपल्यासाठी एकदम थोडे पैसे आहेत आता. आपल्यासाठी थोडे पैसे? हो एकदम थोडे. हो नीट ठेव. एकदम नीट ठेव. सेफ मध्ये ठेवते. आवडलाय ना तुला नेकलेस? खूप आवडला. ठीक आहे मी आलोच. आता कुठे चाललास? कॅश मी चुकत नाहीये हे मला दाखवून द्यायचं. विघ्नेश, तू कधीच चुकणार नाही हे मला चांगलं माहिती. जा. थँक्यू व्हेरी मच. डायमंड नेकलेस. अहो कसला विचार करताय? नाही काय नाही. मी सकाळी विघ्नेशला पैसे दिले त्याचा विचार करताय ना? अहो असेल काही त्याचं काम. तुम्ही जास्त विचार करू नका. मी त्याच्यावर विश्वास टाकायचं काम केलंय. आता बघूया तो काय प्रतिसाद देतोय ते. आई आतमध्ये येऊ? विघ्नेश, आत यायला परवानगी कधीपासून लागायला लागली तुला? ये. हे द्यायला आलो. हे काय? तू मला दिलेले पैसे.
सासूबाई